नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण दही, इनो, लिंबू असं काही न वापरता नाश्त्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने खमण इडली करणार आहोत। ही इडली एकदम हलकी फुलकी व जाळीदार अशी तयार होते। चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तसेच अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सर्वात प्रथम आपण ज्या इडली प्लेटमध्ये इडल्या करणार आहोत त्या प्लेटला एका ब्रशच्या साहाय्याने असं तेल लावून घेऊया, म्हणजे ऐनवेळेस अजिबातही गडबड होणार नाही। इडलीचे हे मिश्रण हाताने फेटता मिक्सरमधून फेटून घेणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये 2 चमचे साखर, अर्धा चमचा लिंबूसत्व, चवीपुरतं मीठ, 2 चिमूट हळद, हळद जास्त प्रमाणामध्ये वापरायची नाही, थोडासा हिंग, 1 वाटी बेसन पीठ। इथे हे बेसन पीठ या वाटीमध्ये एकदम दाबून भरून घेतलेलं आहे। हे सर्वच्या सर्व बेसन पीठ या भांड्यामध्ये घालून घेऊया। हे बेसन पीठ आपण मिक्सरमधून फिरवून घेणार असल्यामुळे इथे चाळून घेतलेलं नाही। यामध्ये 4 चमचे तेल घालून घेऊया। इथे मी पोहे खायचा जो चमचा असतो त्याच चमच्याने सर्व वस्तू मोजून घेतलेले आहेत। थोडंसं आलं या आले खिसायच्या खिसणीने किसून घेऊया। आलं जर आवडत असेल तरच घाला, नाही घातलं तरी काहीच हरकत नाही, परंतु आल्यामुळे इडली खायला खूप छान लागते। ज्या वाटीने इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने इथे सर्वात प्रथम अर्धी वाटी पाणी घालून 2 ते 3 वेळा हे मिश्रण मिक्सर चालू बंद करून फेटून घेऊया। परत नंतर अर्धी वाटी पाणी घालून परत 2 ते 3 वेळा मिश्रण चांगलं फेटून घेतलेलं आहे व इथे एकदम स्मूथ असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालून घेऊया। सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती 1 चमचा पाणी घालून एकाच डिरेक्शनने हे मिश्रण चांगलं फेटून घेऊया। 1 वाटी बेसन पिठासाठी 1 वाटी पाणी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। तुम्ही इथे पाहू शकता हे मिश्रण एकदम छान असं फुललं गेलेलं आहे, म्हणजेच याचा अर्थ असा की आपल्या इडल्या एकदम हलक्या फुलक्या व जाळीदार अशा बनणार आहेत। इडली पात्रामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता लगेचच यामध्ये 1 चमचा भरून यातील मिश्रण सोडून घेऊया। थोडंच मिश्रण यामध्ये सोडून घ्यायचं आहे, कारण की इडल्या दुपटीने फुलणार आहेत। ही खमण इडली आपण वाटीच्या व पोहे खायच्या चमच्याच्या साहाय्याने योग्य मेजरमेंटमध्ये तयार केलेली असल्यामुळे ती एकदम परफेक्ट अशी तयार होते। या इडली पात्रामधील पाणी चांगलं उकळलेलं आहे। आता यामध्ये ह्या दोन्ही प्लेट्स ठेवून देऊया। इडली चांगली फुलण्यासाठी इडली पात्रामधील पाणीही चांगलं गरम असणं गरजेचं असतं। आता यावर झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी इडल्या शिजू देऊयात। इडल्या शिजत असताना आधेमध्ये अजिबातही झाकण काढायचं नाही। 15 मिनिटानंतर इडली कशी शिजली आहे ते चेक करूया। तर हाताला इथे अजिबातही इडली चिकटत नाही, म्हणजे ती चांगली शिजली गेलेली आहे असे समजावे। तसंच यामध्ये सुरी घातल्यानंतर सुरीही एकदम क्लीन निघत आहे, म्हणजे आपली इडली चांगली शिजलेली आहे। इडली शिजत असताना गॅसची फ्लेम इथे मीडियमच ठेवलेली होती। आता या इडलीच्या प्लेट्स काढून पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात। तर इथे सर्व इडल्या छान अशा थंड झालेल्या आहेत। तर या इडल्या एकदम हलक्या फुलक्या व जाळीदार अशा बनलेल्या आहेत। नाश्त्यामध्ये सतत तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तर अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारे केलेली खमण इडली नक्कीच करू शकता। या इडलीला तडका देण्यासाठी व त्यावरती साखरेचं पाणी ओतण्यासाठी सर्व इडल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इडलीवरती तडका देण्यासाठी त्याच भांड्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 लाल मिरचीचे तुकडे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून 1 मिनिट चांगलं परतून घेऊया। आता यामध्ये 1 ग्लास भरून पाणी घालूया। 2 चमचे साखर घालून घेऊया। आता ह्या पाण्याला एक उकळी आल्यानंतर पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला हे पाणी इडलीवरती ओतून घ्यायचं आहे। आता हे साखरेचं पाणी इडलीवरती ओतून घेऊया। इडलीमध्ये पाणी चांगलंपणे मुरण्यासाठी जवळपास अर्धा तास तरी लागतो व अशा प्रकारे या
पाण्यामध्ये मुरलेल्या इडल्याच खायला एकदम छान लागतात, तसेच त्या घशामध्ये अजिबातही रुतत नाहीत. इडलीबरोबर खाण्यासाठी एक विशेष अशी आपण चटणी करणार आहोत. त्यासाठी इथे एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 2 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे व 1 छोटी इडली अशी थोडीशी कुस्करून यामध्ये घालून घेऊया. थोडीशी साखर, थोडंसं मीठ, 1 छोटी वाटी पाणी घालून मिक्सरमधून छान असं फिरवून घेऊया. तरी ते मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. या चटणीला तडका देण्यासाठी या तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, थोडासा हिंग घालून हा तयार झालेला तडका यामध्ये ओतून घेऊया. तर अशा प्रकारे एकदम चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर खमण इडल्या केल्या तर अजिबातही चुकणार नाहीत. अगदी पहिल्या प्रयत्नातही अशा प्रकारच्या इडल्या एकदम परफेक्ट अशा तयार होतील. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेली खमण इडली नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबातही विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.